नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय एलएस मराठी। पाहूयात काही विशेष घडामोडी। पिंपरी चिंचवडमध्ये महापालिकेच्या आयुक्तपदी डॉक्टर विजय सूर्यवंशींनी स्वीकारला पदभार। प्रभारी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडून घेतला चार्ज। नांदेड महापालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत वादंग, टिपू सुलतानच्या पुतळ्याच्या विषयावरून गोंधळ, महापौरांच्या आसनासमोर विरोधकांचा गोंधळ। अमरावतीच्या हनुमानगडीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची पार्टनरशिप आहे का? यशोमती ठाकूर यांचा सवाल। हनुमानगडीला 121 कोटींचा निधी दिल्यानंतर यशोमती ठाकूर आक्रमक। बुलढाण्यातील जगप्रसिद्ध शेगाव कचोरीला गॅस टंचाईचा फटका। गॅस टंचाईमुळे शेगाव कचोरीचे भाव वाढले। 10 रुपयांची कचोरी आता 12 रुपयांना। पालघरमध्ये ओबीसी, व्हीजेएनटी, एनटी आणि एसबीसी प्रवर्गातील कंत्राटी शिक्षकांचं आंदोलन। जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं। आंदोलनात शेकडो शिक्षकांचा सहभाग। चंद्रपूरचा पद्मापूर मोहर्ली रस्ता ओलांडताना पर्यटकांनी केला वाघाचा पाठलाग। वाघ शांत असल्यानं पर्यटक सुदैवानं वाचले। घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। पिंपरी चिंचवडमध्ये भरधाव कारची चौकातील सर्कलला धडक। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। पोलिसांनी चालकासह चौघांना घेतलं ताब्यात। कल्याणमध्ये सायबर ब्लॅकमेलिंगला कंटाळून फार्मा कंपनीच्या वरिष्ठ कर्मचाऱ्याची आत्महत्या। कल्याण कोळशेवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद। अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अनेक महिन्यांपासून पैसे उकळल्याचा कर्मचाऱ्याचा आरोप। पिंपरी चिंचवडच्या वाकडमध्ये गॅरेजला भीषण आग। आगीत 4 चाकी खाक। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण। आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट। वाशिमच्या इंझोरी शेत शिवारात पंपाच्या सर्व्हिस लाईनमध्ये शॉर्ट सर्किट। शेतात आग लागून स्प्रिंकलर पाईप आणि शेती साहित्य जळालं। शेतकऱ्याचं नुकसान। भाईंदर येथील पंडित भीमसेन जोशी सामान्य रुग्णालयातल्या अतिदक्षता विभागातील एक 89 वर्षीय रुग्ण महिला उंदराच्या चाव्यानं रक्तबंबाळ झाल्याची घटना घडली। या प्रकरणी मनसेनं आक्रमक भूमिका घेत डॉक्टरांना निलंबित करा अशी मागणी केली आहे। डॉक्टरांचं निलंबन झालं नाही तर भव्य आंदोलन उभारू असा इशारा मनसेनं दिला आहे। रुग्णालयातील स्वच्छतेचा प्रश्न यामुळे ऐरणीवर आला। या होत्या काही विशेष घडामोडीसाठी पाहत राहा एलएस मराठी। सत्याच्या पाठी, बातम्या सर्वांच्या सर्वांसाठी।